मीरा भाईंदर शहरामध्ये काही दिवसापासून आरोप प्रत्यारोपाची शाळा सुरू आहे आणि या संपूर्ण गोष्टीमुळे नागरिकही त्रस्त झालेले आहेत। काही दिवसापूर्वी मीरा भाईंदर शहरामध्ये भाजप आणि शिवसेनेचा वाद आता हा चव्हाट्यावरती आलेला आहे आणि काल ह्या चव्हाट्यावरती आलेल्या वादाला वेगळी ठिणगी पडली। त्यामध्ये म्हणजे मुंबईतल्या एका शिवसैनिकाने आक्षेपार्ह व्हिडिओ बनवली। तिकडचे भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता या त्या व्यक्तीच्या विरोधावरती किंवा जे बाकीचे शिवसैनिक जे आरोप प्रत्यारोप करतात यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी काल भाजपाचे नगरसेवक 50 पेक्षा जास्त नगरसेवक स्वतः भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता या नवघर पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते। या संपूर्ण गोष्टीची जेव्हा चर्चा चालू होती जो काय गोष्टी घडत होत्या त्यावेळी काही त्यांच्याकडनं गोष्टी बोलण्यात आलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशनच्या समोर पोलिसांच्या विरोधामध्ये। या संपूर्ण गोष्टीचा आज विरोध म्हणून शिवसैनिक फार मोठ्या संख्येने नवघर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून आलेले आता दुपारी 3 वाजायची वेळ आली तरी अजून यांचं ठिय्या आंदोलन चालू आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर शिवीगाळ करणं आणि पोलिसांवरती दबाव टाकणं याबाबत त्यांच्यावरती संबंधित आमदार आणि त्यांच्या नगरसेवकांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी शिवसैनिकांची नेमकी मागणी झालेली आहे। आजच्या शिवसैनिकांनी जो पत्रव्यवहार केलेला नेमका त्यांची भूमिका काय त्यांची मागणी तरी काय आपण जाणून घेऊ। बघा 3 प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही आज या पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। काल ज्या पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रशासनावरती त्यांच्या अस्मितेवरती जो एक प्रकारचा अन्याय म्हणा अत्याचार म्हणा किंवा अपमान म्हणा जो केला गेला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना पोलिसांच्या पाठीशी उभी आहे। हा अत्याचार हा अपमान ज्या पद्धतीने या पोलीस स्टेशनमध्ये होतो आणि तरीसुद्धा 353 कलम लागू होत नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटतं। याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही कोळी साहेबांची भेट घेतली। बरं जो व्हिडिओबद्दल खूप फार मोठी चर्चा केली जाते तर प्रामुख्याने तो व्हिडिओ यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी अवेलेबल आहे। तो काय आम्ही काढलेला व्हिडिओ नाही आहे। कोणतरी व्हिडिओ टाकतं आणि समोरची व्यक्ती होऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा म्हणून आरोप करतं ते खपवून घेतलं जाणार नाही। ज्या पद्धतीने सदर आमदार आमच्या मंत्री महोदयाबद्दल ठाण्यातून कोणतरी मूर्ख माणूस या ठिकाणी येतो कोई बेवकूफ आता है मग 500 मीटर आणि ड्रायव्हर वगैरे या प्रकारची भाषा या महाराष्ट्राच्या सन्मानित परिवहन मंत्र्यांवरती केलेली शिवसेना खपवून घेणार नाही। आमचा पक्ष हा आदरणीय श्रीमंत बाळासाहेब ठाकरे ज्यांनी पोलिसांना नेहमीच उजवाब दिलेला आहे पोलिसांचा नेहमी आदर केलेला आहे त्या अनुषंगाने आज एक निवेदन घेऊन जिल्हा संघटक निशाताई नार्वेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आमचे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत। आम्हाला कोळी साहेबांनी पूर्णतः आश्वासन दिलेलं आहे कायद्यात जे बसेल कायद्याला कुठेही बगल न देता रीतसर कारवाई केली जाईल। कोणती कारवाई केली जाते आणि कोणती कारवाई केली जात नाहीये याचं कारण लेखी आम्हाला दिलं जाईल। ते लेखी कारण घेतल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही। एका लोकप्रतिनिधीची जबाबदारी असे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा ह्याच्यासोबत नगरसेवकांना घेऊन एक शासकीय अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला दावणीस पकडणं हे कितपर्यंत योग्य? अतिशय घाणेरडा प्रकार काल या चौकीमध्ये घडलेला आहे। त्याचीच आठवण करून देण्यासाठी कदाचित कोळी साहेब ते विसरले असतील की त्यांच्यासोबत काल काय घडलं। तसेच व्हिडिओ त्याला आम्ही दाखवले। ते आम्हाला म्हणाले की वरिष्ठांशी बोलून कारण अशा विषयामध्ये पोलीस स्टेशनला जेव्हा घटना घडते तर पोलिसांनाच फिर्यादी व्हावं लागतं तर रितसर त्यांची जी कारवाई आहे ते कारवाई करून आम्हाला ताबडतोब आश्वस्त करतील असं त्यांनी आम्हाला ठिकाणी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काल तुमचे जे एका पदाधिकारीने भाष्य केलं जे वक्तव्य केलं जे शब्दावली वापरली ते योग्य आहे का? राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप जेव्हा होतात तो सुरुवात कुठून होते आरोपाला आरेला कारे जेव्हा आपण करतो तर कारेवरती खूप चर्चा केली जाते मग ते आरे ज्यांनी केलेलं आहे त्याचा शोध कोण घेणार। म्हणून पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे की सायबर क्राईमच्या माध्यमातून तुमची जी यंत्रणा आहे तुम्ही शोध घ्या या गोष्टीची सुरुवात झाली कशी कोणी केली आणि कोण ते व्हायरल करतंय। उगाच कारण असताना शिवसैनिकांना चिथू नका। शिवसैनिक जर उठला हे तुमचे 78 जे ब्लॉब आहेत ना ते राहतील बाजूला आणि आमचा जो सूर्य आहे ना तो वेगळ्या प्रकारे तुमच्या समोर येईल। मला एक गोष्ट सांगा मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री खातं आहे आमदार सगळ्यांच्या समोर नगरसेवकांच्या समोर विशेषतः महिला नगरसेवकांच्या समोर एका पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करतात त्याच्यानंतर सांगतात की इकडचे जे CPI मी त्यांची बदली करून टाकेल ते या गोष्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत झाली का? बघा कसं झालं कधी कधी 78 नगरसेवक अचानक निवडून आल्यामुळे
किंवा अचानक निवडून आणल्यामुळे सत्तेचा जो माज आहे ना, त्यामुळे माझामुळे कधी कधी माणसाची प्रकृती ही विकृतीमध्ये बदल घडून जातो. ह्या विकृतीचं दर्शन आम्हाला काल बघायला मिळालं. हे इतकं सोपं नाहीये. हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. आणि इथे जेव्हा शिवसेना ठरवेल ना, बऱ्याच गोष्टी त्यांना पाहायला मिळतील. ही सुरुवात झाली असं तुम्ही या ठिकाणी मी जाहीर करतो. गुन्हा राजकारणामध्ये येणं जाणार होत असतात. मेडल म्हणून आम्ही सगळे त्या आंदोलनामध्ये मिरवतो. पण काल या ठिकाणी सन्माननीय आमदार श्री नरेंद्र मेहता यांनी ज्या अर्वाच्य भाषेमध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या समोर त्यांना शिवीगाळ केलेली आहे, हा थेट महाराष्ट्र पोलिसांच्या अस्मितेला घातलेला घाला आहे. शिवसेनेचं मीरा भाईंदरचं आजचं डेलिगेशन या ठिकाणी ह्याच मागणीसाठी आलं होतं की ह्या आमदारावरती, ज्याच्यावरती 26 गुन्हे आहेत, स्वतःवरती बलात्काराचा गुन्हा आहे, स्वतःवरती लाचखोरीचा गुन्हा आहे, त्यांना येऊन महाराष्ट्र पोलिसांना समोर शिवीगाळ करणं हे महाराष्ट्रातला कुठलाही माणूस, मराठी अमराठी सर्व माणसं सहन करणार नाहीत आणि ही लॉ अँड ऑर्डर चालणार नाही. त्यामुळे शिवसेनेची मागणी स्पष्ट आहे की अशा आमदाराला या ठिकाणी हद्दपार केलं पाहिजे आणि त्या हद्दपारीची कारवाई येथे झाली पाहिजे.